भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी ह्या व्हिडिओमध्ये खूप छान माहिती आहे. बाबासाहेब जेव्हा असं म्हणतात की ते धम्म जे ग्रंथ आहेत ते त्रिपिटकातले ते पालित आहेत, माझ्या लेकरांना मुळात शिक्षणच नाही, त्यांना पाली कधी येणार? म्हणून मला माझ्या लेकरांची व्यवस्था करावी लागेल. आणि म्हणून जगात बुद्ध समजलेला एकच माणूस आहे, त्याचं नाव आहे बॅरिस्टर भीमराव रामजी आंबेडकर. बुद्ध समजलेला आणि बुद्धाचं अनुकरण केलेला, इथल्या उघड्या नागड्या लेकरांना भाकरी देणारा, त्यांना कपडे देणारा, शिक्षण देणारा, मेंदू बळकट करणारा, जीभ बळकट करणारा जगात असा एकही माणूस नाही, तो भारतात आहे आणि त्याचं नाव आहे बॅरिस्टर भीमराव रामजी आंबेडकर. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की उद्याच्या या लेकरांना मी आता धम्म दिलाय, यांना मी धम्म दिलाय, पण धम्म देण्यापूर्वी यांना सगळ्यात महत्वाचं काम करावं लागेल, ते म्हणजे यांना धम्माचं एक नियम आणि नियमावली बुकलेट द्यावं लागेल, एक पुस्तक द्यावं लागेल, एक ग्रंथ द्यावा लागेल. आणि म्हणून मरणाच्या दारात असताना सुद्धा आपल्या बापानं कोणता ग्रंथ लिहिला? बुद्ध आणि त्यांचा धम्म. हे आपल्याला पहिले लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आपला आजला आणि बुद्धाच्या जन्मापासून तर महानिर्वाणापर्यंत जगात एकही ग्रंथ उपलब्ध नाही, तो आपल्या भारतात आहे आणि तो आपल्या बापानं लिहिलाय. आणि तो ग्रंथ जपण्यासाठी आणि माणसाला पुन्हा जवळ करण्यासाठी आपल्या बापानं आपल्याला एक संस्था दिली. त्या संस्थेचं नाव आहे भारतीय बौद्ध महासभा. हे लक्षात घ्या. म्हणजे किती काय आयडिया केली बापांनी आपल्या, कसं तुम्हाला दिले हो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभा लिहिताना बाबासाहेबांनी 11 उद्देश लिहिलेत. 11. तुम्हाला काय सांगू, ते 11 उद्देश जर तुम्हाला सांगितले ना, तर तुम्ही असं म्हणाल आजचे पदाधिकारी कामच करत नाहीत. तसं बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे कामच करत नाही असं तुम्ही म्हणणार. कारण त्याच्यात जे सांगितलं ना आपल्या बापाचं बुद्धानं सांगितलं ना आपल्याला, बुद्धानं तर सांगितलं की नाही, मी मागा तो सांगितला तो की त्यानं मला मारलं, त्यानं माझा अपमान केला, त्यानं मला शिव्या दिल्या, असं ज्याच्या अंतःकरणात राहतं तो कधी सुधरत नाही. बरं, कारण काय होतं, गढूळ पाण्यात किती वेळ तुम्ही चांगलं पाणी टाकणार, गढूळच होणार ते. तेव्हा चांगलं पाणी वापरायचं, ग्लास धुवून काढा मग पाणी होता. आपल्याकडे काय झाले, ग्लास धुतलाच नाही, आपला ग्लास धुतलाच नाही. त्याच्यामुळे माझ्या मनातला तुमच्याबद्दल